काय पाणी आहे ते येडे द्रव पाणी. गाडी चालली माझी वाहून आहे याला अगदी. माझं नाव ओंकार विजयकुमार शेलार. मी राहणार सुरडीचा आहे. तर हे सगळे गाव आमचे ग्रामस्थ आलेले आहेत सुरडीवरून. आम्ही आलो सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आलो निवेदन देण्यासाठी आलो होतो. तर सुरडी गाव आणि झोपडपट्टी यामध्ये एक 500 मीटर अंतर आहे. तर तिथून एक छोटा ओढा वाहत आहे. त्या ओढ्यातून आता या झालेल्या अतिवृष्टीमुळे तर पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. तिथं शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी रस्ता नाही, किंवा आता तिथं झोपडपट्टीवर शेतकऱ्यांचे मुलं आहेत जे शाळेमध्ये जातात. जिल्हा परिषद शाळा गावात आहे, सुरडी गावात आहे. झोपडपट्टीवरून शाळेत येण्यासाठी त्यांना कसलीही सोय नाही आणि त्यांची शाळेचं नुकसान होत आहे. मुलांचं शिक्षणापासून वंचित राहत आहेत सध्या. तर तिथं गावापासून कुठलाच संपर्क होत नाही त्यांचा. त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमची मागणी आहे की पूल होण्याची पूल करून देण्यात यावा. सुरडी गावचा सरपंच हनुमंत झांबरे. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना फार पूर्वीपासूनची अडचण आहे आणि गेल्या 7 वर्षात PMJSY मधून काम झालेलं आहे, पण तिथंही काम व्यवस्थित केलेलं नाही. तिथं एक 3 फूट आपलं 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंचीची नाली खोदावी लागते आणि सिमेंट रस्ता करावा लागतो. आणि तेवढं झालं तर मग ते लहान मुलं येण्याला जाण्याला त्रास होत नाही. आता सध्या गेल्या आठवड्यात आम्ही ट्रॅक्टरनं पोरं पाठवलं. कसं आहे की आमचे जे गाव नवीन गाव वसलेलं आहे मागील भूकंपामुळे. जुन्या गावात शाळा आहे, शाळेचं ठिकाण जुन्या गावात आहे आणि आमचा आता निवा 50% वस्ती वरी आहे झोपडपट्टीवरती आणि त्यांचे जे लहान मुलं आहेत शाळेत येणारे ते त्या रस्त्यावरून येतात. ज्या बाबतीत आम्ही आता निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला. मोठ्या शिवारातून, बऱ्याच शिवारातून तिथं मोठा आहे पाण्याचा एरिया आणि तिथं आता कसलीच नाली नाहीये. जुनी नाली होती ती बुजलेली आहे. त्याच्यामुळे पाणी जे आहे ते पूर्ण रोडवर थांबतंय, रोडवरून पाणी वाहतंय. म्हणजे रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे. मोठा पाऊस आला की तिथं छाती इतकं पाणी असतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी गावात जे यावं लागतं त्याला अडचण आहे. त्याच्यामुळं मोठी जीवितहानी भविष्यात होऊ शकते. जरी आता काम वेळेवर झालं नाही तर मोठा विषय होऊ शकतो. नामदेव माने हा ग्रस्त आहे सुरडीचा, सर्वसामान्य नागरिक आहे. परंतु त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, जवळजवळ नाही म्हटलं तर 3.5 फुटापर्यंत पाणी उभारतंय. त्याच्यामुळं म्हाताऱ्या माणसाला पण तिथं जाता येत नाही, तरुण व्यक्तीला पण जाता येत नाही. पाणी एकदम ओढ्यासारखी वाहण्याची व्यवस्था आहे तिथं. तर त्याचा जे असणारा तात्काळ साहेबांनी प्रयत्न करून ती चारी करून त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे, तर गावांना सुखकर होईल. सध्या अवस्था अशी बिकट आहे की लोकांना कुठल्याच परिस्थितीत तिथं जाता येत नाही. संपर्कच तुटला जात आहे गावचा आणि झोपडपट्टीचा. तर तो संपर्क जोडावा एवढीच फक्त मागणी करतोय.